29 महानगरपालिकेमध्ये निवडणूक होत आहे, पण चर्चा मात्र मुंबईची. याचं कारण आहे की मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमधल्या जागा वाटपाचा तिढा काही संपत नाही आणि मुंबईमध्ये कसेही करून शिवसेनेसोबत युती कायम ठेवा अशा सक्त सूचना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी दिल्या. बाकी कुठल्याही महानगरपालिकेमध्ये युती झाली नाही तरी चालेल, पण मुंबई हातातून जाऊ देऊ नका, इतक्या या सूचना तंतोतंत भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना का पाळाव्या लागतायत, याचं नेमकं कारण काय ते आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहे. शेवटपर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाचा हा सस्पेन्स कायम राहणार आहे. वेळेवर कोण कुणाचे कसे पत्ते उघडतायत तेही जास्त महत्वाचं आहे. नमस्कार, मी मनोज भुर, नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना आपल्याला आठवत असेल की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट घेतली होती. याचं कारण असं की जागा वाटपाच्या या सगळ्या तिढ्याचं उत्तर काही कुणाला सापडत नव्हतं आणि मुंबईमध्ये युती होईल किंवा नाही, की फिसकटेल, याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. आता महाराष्ट्रातल्या या काही महत्वाच्या महानगरपालिका आहे जिथे शिवसेना आणि भाजप या दोघांचीही ताकद अत्यंत महत्वाची आहे. मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहेच, कारण 47 नगरसेवक, माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटाचे हे एकनाथ शिंदे यांनी फोडून आपल्या पक्षात नेले. भाजपची ताकद आहेच आणि 2017चं एकंदरीत महापालिकेमधलं पक्षीय बलाबल जर आपण पाहिलं तर शिवसेना ही 2 आकड्यांनी भाजपच्या पुढे होती, पण भाजपचे नंबर सुद्धा महापालिकेमध्ये वाढले होते. सोन्याची कोंबडी, सोन्याचं अंड देणाऱ्या अशा प्रकारच्या अनेक उपमा यापूर्वी सुद्धा मुंबई महानगरपालिकेसाठी वापरल्या होत्या. याचं कारण मुळात असं आहे की मुंबई महानगरपालिकेची जर नाडी आपल्या हातात असेल सत्तेची, तर आतापर्यंत जसा कारभार शिवसेनेनं केला आणि त्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जे रणकंदन गेल्या काही वर्षांमध्ये आपण सातत्यानं पाहतोय, ते टाळून मुंबईमध्ये भाजपला विकासाचे नवे मार्ग सुरू करायचे आहे. अर्थात मेट्रोची सुरुवात झाली, पण तरी सुद्धा मुंबईमध्ये सांडपाण्याचा निचरा, रस्त्यांची अत्यंत झालेली भयावह अवस्था, मुंबईतलं ट्रॅफिकचं नियोजन, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. याशिवाय घरांचा प्रश्न, अर्थात तो राज्य सरकारच्या अखत्यारीत जरी असला तरीही जी बजबजपुरी मुंबईमध्ये माजली आहे त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न जरी ते भाजप करत असतील तरी सुद्धा 3.5-4 वर्ष प्रशासनाच्या हातात असून सुद्धा मुंबईला नीट सांभाळता आलेलं नाही. जरी ती नगरविकास मंत्रालयाच्या अधीन राहून त्यांनी काम केलं असलं तरी सुद्धा मुंबईतले काही बिकट प्रश्न आहेत, पण ते सोडवण्यासाठी आणि त्यांना 150च्या आसपास जागा या मुंबईमध्ये लढवायच्या आहेत. अर्थात 150च्या जागापर्यंत जागा या शिंदेसेना अजिबात द्यायला तयार नाही आणि तिथेच शिवसेना बीजेपीमध्ये फाटतं की काय अशा प्रकारची अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 100 जागा हव्या आहेत, पण 100 जागा मिळाल्या नाही तर किमान 80 जागा सुद्धा मिळाव्या अशी त्यांची अपेक्षा आहे. पण आत्ताच्या घडीला 150 जागा भाजपला हव्या म्हणजे हव्या, आणि 150 जागा देऊन सुद्धा 77 जागाच केवळ मुंबईमध्ये उरतात आणि त्या 77 जागा या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला घेण्यापासून दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणूनच अमित शहा यांच्यासोबत जी काही बैठक एकनाथ शिंदे यांची नवी दिल्लीमध्ये झाली होती ती अत्यंत महत्वाची, आणि म्हणून अमित शहा यांनी सक्त सूचना दिल्या आहेत की एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत कुठल्याही परिस्थितीमध्ये युती फिसकटू देऊ नका, मुंबई हातची जाऊन चालणार नाही. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत, काँग्रेस सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची भाषा करत आहे आणि काँग्रेसची तशी पूर्वीसारखी ताकद नसली तरी सुद्धा काँग्रेसचा एक हुटर मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्याच प्रभागामध्ये आणि या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तितकी ताकद नाही, म्हणजे दोन्ही एकत्रित असताना सुद्धा 7 नगरसेवक त्यांचे निवडून यायचे, पण यावेळी तेही जोर आजमाईश करणार आहेत. समाजवादी पक्षाच्या विरोधामध्ये कदाचित ते नगरसेवक नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये उभे करतील आणि समाजवादी पक्षाची सुद्धा आपली एक ताकद मुंबईमध्ये कायम राहिलेली आहे. याशिवाय कुठलाही मोठा पक्ष हा प्रभाव सोडण्याची कुठलीही शक्यता आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ शिवसेना, भाजप आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये राज आणि उद्धव ही अत्यंत
असा एक वेगळा मुकाबला आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्याच या आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे। राज आणि उद्धव यांची युती होणारच आहे, ती कधी होईल 23 डिसेंबरच्या आधी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे। आणि दोन्ही भाऊ पूर्ण ताकदीनं मैदानात जरी उतरले तरी त्या दोघांसाठी सुद्धा हा मुकाबला इतकासा सोपा नाही। असं सगळं असताना भाजपला शिवसेनेच्या सगळ्याच महत्वाच्या नेत्यांना त्यांच्या संपूर्ण गटाला सोबत घेऊन ही निवडणूक सोपी करायची आहे। त्यांच्यासाठी हे आव्हान राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे उभं ठाकलंय। मराठी मतांचा टक्का हा भाजपकडे सुद्धा आहे, पण तो जास्तीत जास्त उद्धव आणि राज यांच्याकडे आहे। म्हणजे राज यांचे तसे नगरसेवक 7च 2017च्या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि त्यात सर्वच्या सर्व नगरसेवक हे उद्धव ठाकरेंकडे 6 आणि एक काँग्रेस पक्षात त्यांचा नगरसेवक हा पक्ष सोडून गेला होता। इतकं सगळं असताना सुद्धा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जी मराठी वोट बँक आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदेच्या सोबतीनं टिकून ठेवण्याचे जोरदार प्रयत्न हे भाजप करणार आहे आणि याच्यासाठी शिंदे त्यांना हवे। मुळात मुंबईमधली ही सगळी परिस्थिती असताना नवी मुंबईमध्ये मात्र गणेश नाईक ऐकायला तयार नाही। तशी त्यांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही कायम स्वतंत्रपणे त्यांनी लढवली आहे। त्यामुळे भाजपनं जरी ऐन वेळेवर सांगितलं तरी ते ऐकणार नाही आणि समजा ऐकलं तरी ते वरकरणी ऐकतील आणि आतून मात्र पुढापुढीचं राजकारण करतील। नवी मुंबईमध्ये आत्ताच्या घडीला या 4-5 दिवसात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये कुठलेही आरोप प्रत्यारोप होत नाही किंवा जिव्हारी टीका होत नाही। पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे स्वतंत्रपणे निवडणूक लढतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जी काही ताकद होती ती संपूर्ण ताकद गणेश नाईक भाजपामध्ये घेऊन आलेला आहे। उलट शिवसेना हा एक महत्वाचा पक्ष, काँग्रेस एक महत्वाचा पक्ष, पण काँग्रेसला इथे घरघर लागली आहे आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढून गणेश नाईकांना फाईट देण्याचा पूर्णपणे विचार करतायत आणि ते तसंच होईल। ठाण्यामध्ये मात्र म्हणजे भाजपनं जर सर्वात जास्त जागा या मुंबईमध्ये घेतल्या तर ठाण्यामध्ये ते थोडेसे फ्लेक्झिबल राहतील। अर्थात ठाण्यामध्ये युती शिवसेनेसोबत करण्याची मानसिकता तिथल्या आमदारांची नाही, कारण भाजपच्या आमदारांची मुळात संख्या जास्त आहे। पण तिथे सुद्धा युती तुटणार नाही, युती केली जाईल आणि मुळात भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे आणि भाजपची गरज सुद्धा एकनाथ शिंदे यांना आहे, कारण तो ठाणे त्यांचा बालेकिल्ला आहे। पण या बालेकिल्ल्यामध्येच भाजपचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे तिथे त्यांची फ्लेक्झिबल भूमिका राहील। कदाचित भाजप त्यांना जास्त तिथे बऱ्यापैकी मान सन्मानांच्या जागा सुद्धा देतील, पण मुंबईमध्ये मात्र तशी परिस्थिती राहणार नाही। मग राहिला कल्याण डोंबिवली। कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आणि तिथले भाजपचे नेते हे एकनाथ शिंदे यांना युतीमध्ये सामील करून घेण्यासाठी अजिबात तयार नाही। त्यामुळे तिथली निवडणूक ही स्वतंत्रपणे होण्याची शक्यता, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, मुंबई, पुणे, नवी मुंबई, पुणे महत्वाचं असल्यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवली, मुंबईत युती होईल, नवी मुंबईमध्ये अजिबात युती होणार नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा रवींद्र चव्हाणांमुळे ती युती होणार नाही, कारण रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार यापूर्वी फाटलेलं पाहिलं आणि दिवाळी अधिवेशनानंतर त्यांची जी काही बैठक झाली त्यात दिलजमाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पुण्यात 165 जागा आहेत आणि 35 ते 30 ते 40 जागा फक्त शिंदे सेनेला देण्याची तयारी भाजपाची आहे। एकीकडे रवींद्र धंगेकर सारखा व्यक्ती 200 पूर्ण 165 जागांवरती शिवसेनेचे सर्व उमेदवार लढवण्याच्या तयारीत असताना मात्र तिथल्या स्थानिक नेत्यांसोबत भाजपनं बैठक घेतली आणि तिथे युती होईल, पण 30 ते 40 जागा फक्त मिळतील। तिथेही त्यांचा हिरमोड होण्याची पूर्णपणे शक्यता आहे। तिथे अंतिम टप्प्यामध्ये जागा वाटपाची बैठक आलेली आहे। मग आता ठाण्यामध्ये काय होईल, नवी मुंबईमध्ये काय होईल, कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल, कोण कोणावर भारी पडणार आहे आणि विरोधकांसोबत लढणार आहे की स्वतःच अंतर्गत लढाई करणार आहे, याच्या काही उत्तरांसाठी आपल्याला 1 ते 2 दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे। कारण आता शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे गट हा राज उद्धव यांचा फॅक्टर या मुंबई महानगर परिसरातील MMRD परिसरामधल्या ज्या काही महानगरपालिका आहेत तिथे खूप महत्वाचा ठरणार आहे। त्यामुळे अत्यंत कूटनीतीने भाजप पुढे चाललाय। कुठे स्वतंत्र लढायचं तिथे ते लढतील, त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। पण मुंबईतल्या जागा वाटपावर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की अंतिम टप्प्यामध्ये इथलं जागा वाटप आलेल्या, अर्थात
राहुल शेवाळे आणि याशिवाय प्रकाश सुर्वे असे काही शिंदेसेनेचे नेते सातत्यानं, अतुल भातखळकर, अमित साटम आणि आशिष यांच्यासोबत बैठका करतायत. शुक्रवारच्या दिवशी सुद्धा त्यांची महत्वाची बैठक झाली आणि या 227 जागांपैकी साधारणतः 150च्या आसपास अशा जागा आहेत जिथे त्यांची सहमती झाली आहे आणि काही जागांवर मात्र त्यांची सहमती अजूनही होत नाही. हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे, कारण दिल्लीवरूनच आदेश आलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या नोंदवा. याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट्स आमचे फॉलो करा आणि नवराष्ट्र डिजिटलला तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल. बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. नमस्कार.